फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपलं भारती पाटील चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण नवरात्रीसाठी स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज नाही का काही नाही. तर झटपट अशी ही आपली 10 मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित असा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे. खालीवर करून कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगला तो भाजून घ्यायचा आहे. रंग बदलेपर्यंत असा थोडासा त्याचा रंग बदलायला लागतो लगेच. आणि कंटिन्यू हलवत राहायचं, कारण साबुदाणा हा चिकट असतो, त्याच्याने कढईला खाली लागतो. त्याच्याने मग आपण हा काय करायचं आहे, कंटिन्यू असं हलवायचं आहे, खालीवर करून हलवायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता साबुदाणा भाजून झालेला आहे आपला. तो आपण एका ताटात काढून घेतो. तुम्ही बघू शकता थोडीशी कढई थोडी खाली खराब झालेली, त्याची ती साबुदाणा भाजल्यावर होतेच. तर आपण तो साबुदाणा 10 ते 15 मिनटं आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. आणि नंतर मग ते 1/2 किलो साबुदाण्याला आपल्याला अर्धा किलो बटाटा घ्यायचा आहे. उकडून घ्यायचा आहे तो बटाटा अगोदर. आणि साबुदाणा आपल्याला चांगला मिक्सरमध्ये थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करायची. पाणी वगैरे टाकायचं नाही, तसेच कोरडं पीठ आपल्याला ते दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि नंतर मग हे पीठ दळून झाल्यावर एका मोठ्या बाऊल घेऊ आपण. आणि मग त्या बाऊलमध्ये आपल्याला जी घरात गाळणी असेल आपली, पिठाची गाळणी घ्यायची नाही उपवासासाठी. त्याच्याने तुम्ही वेगळी जी गाळणी असेल ती घ्या. तुम्ही रोजच्या वापरातली गाळणी घेऊ नका, नाही तर मग पिठाची गाळणी धुवून स्वच्छ करून घ्या आणि मगच ती वापरा. आणि मग हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचे. आणि जे जाडसर निघेल ते पुन्हा आपल्याला डबल मिक्सरमध्ये दळून गाळून घ्यायचे. मग आता या पिठातच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. चवीनुसार तुम्हाला पाहिजे तसे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. मीठ टाकलं आहे चवीनुसार. जिरे टाकायचे आणि पाहिजे तर आपल्याला तसं थोडंसं हे टाकायचं आहे. आणि हे पूर्ण आपल्याला त्याच्यात म्हणजे बटाटे आपण उकडून ठेवलेले ते असे हाताने कुस करून घ्यायचे. ते बटाटे पण थंड झाल्यावरच कुस करायचे. अशा पद्धतीने सगळे बटाटे आपण त्या पिठात कुस करून घ्यायचे. आणि याच्यासाठी मी पाववाटी शेंगदाणे भाजून आणि त्या शेंगदाण्यांचा कूट पण तयार करून ठेवलेला आहे. तर तो मी व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून. तर तो शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे. आणि नंतर मग हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून आणि व्यवस्थित आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे पूर्ण पीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे. असं मिक्स झाल्यावर चांगलं कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हाताने पूर्ण कुस करून घ्यायचे आणि मळून घ्यायचे. आणि नंतर मग थोडंसं एका पातेल्यात मी कोमट असं पाणी तयार करायला ठेवलं होतं, गरम पाणी. मग आता हे पाणी टाकून हे संपूर्ण पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे. म्हणजे जसं आपण कणकेचा गोळा मळतो अशाच पद्धतीने आपल्याला हे मळायचं आहे. अगोदर चमच्याने मळून घ्यायचे आणि नंतर मग गरम पाणी हाताने जसं थंड गरम आपल्याला सोचवेल अशा पद्धतीने हाताने मळून घ्यायचे. चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पीठ. आणि शेंगदाण्याचा कूट मी व्हिडिओ तो स्किप झाला आहे माझ्याकडून, तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण अवश्य टाकायचं आहे. याच्याने तुमचं हे थालीपीठ एकदम कुरकुरीत होईल. तर बघू शकता तुम्ही असं मस्त आपलं हे पीठ चांगलं असं भिजून झालेलं आहे. मग आता आपण तवा गॅसवर गरम करायला ठेवू. तर आता तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. तर मी हा प्लास्टिकच्या कागदावर पण तुम्ही हे थालीपीठ करू शकता. तर मी ते असंच हातावर थापून घेतलेलं आहे थोडंसं. आणि तव्यावर तूप टाकून घेतलेलं आहे अगोदर. आणि मग नंतर गार पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने आल्हाद असं ते थापून घेतलं आहे. छोटे छोटेच बनवायचे, जास्त मोठे बनवायचे नाही आहे आपल्याला. अशा छोटे छोटे असे थालीपीठ थापून घ्यायचे. आणि नंतर मग ते दोन्ही साईडनी कमी गॅसवर आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता असं मस्त हे आपलं बटाट्याचं थालीपीठ उपवासाचं तर तयार होतं ना. ते पण झटपट तयार होतं. साबुदाणा भिजवायची गरज नाही का काही नाही, किंवा शिजवायची गरज नाही. मस्त आपलं हे झटपट आहे. आणि याच्यासोबत तुम्ही चटणी किंवा दहीसोबतही आपलं हे थालीपीठ तुम्ही खाऊ शकता. तर बघू शकता असं मस्त रंगही खूप सुरेख आला आहे ना, वासही खूप छान येतो. तर आमचे बनवताच बरेच थालीपीठ आमचे मुलांनी संपवून टाकले. तर बघू शकता तुम्ही असे मस्त हे थालीपीठ तयार झालेले. मग आता हे ताटात आपण काढून घेऊ. तुम्ही वाटलंच लाल मिरचीच्या ऐवजी त्याच्यात हिरवी मिरची तुम्ही ॲड करू शकता. तर असं मस्त हे आपलं थालीपीठ तयार झाले. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे बटाट्याचं थालीपीठ जे आपण बनवलं आहे ते नक्की ट्राय करून बघा. आणि दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत, तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत हे नक्की ट्राय करू शकता. आणि नवरात्रीच्या उपवासासाठी एन्जॉय करू शकता. तर भेटू पुढे.